ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी आज शिर्डीमध्ये होणारी बैठक आता पुण्यामध्ये होणार। पंकजा मुंडे आणि शरद पवार बैठकीला राहणार उपस्थित। पुणे येथे असलेल्या साखर संकुल या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता बैठक। पुरंदर प्रशासनाची अनेक मतदारांना नोटीस। चौकशीसाठी नागरिक प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांची घोषणाबाजी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आमदार संजय जगतापही उपस्थित। विजय शिवतारे यांनी पुरंदर हवेलीमध्ये 32,000 बोगस मतदार असल्याचा केला होता आरोप। दहिसर आणि मुलुंड जम्बो कोविड केअर सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये तारदेव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 37 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप। कंत्राटदार राहुल गोम्स, वेंडर्स आणि महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। मनोज जरांगेंकडून अंबड तालुक्यातील विज्ञानेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेक। जरांगे आज गावभेट दौऱ्यावर। रोहित पवार लहान, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। सामाजिक प्रश्नांमध्ये पक्षाच्या पाठिंब्याचीही आवश्यकता नाही। रोहित पवारांच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया। रामाबद्दलच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खेद व्यक्त। वक्तव्यावरती ठाम, मात्र आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व, जितेंद्र आव्हाडांनी केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन। आंदोलकांनी आव्हाडांच्या फोटोला शेण फासलं। आंदोलनामध्ये मनसेसह इतर पक्षही सहभागी। नाशिकच्या साधू महंतांकडून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। आव्हाडांच्या श्रीरामांसंदर्भातल्या वक्तव्याविरोधात संत महंत आक्रमक। देव हा देव असतो, तो काय आहार घेतो हे महत्त्वाचं नाही, दुसऱ्यांच्या देवाचा आदर ठेवणं ही या देशाची परंपरा। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड हे त्या काळामध्ये बकरी होते का? भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावरती श्रीराम मांसाहार असल्याच्या वक्तव्यावरती टीका। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर रात्रंदिवस मटणाची पार्टी करणारे आज आंदोलन करतायत, दानवेंची भाजपच्या आंदोलनावरती टीका। जितेंद्र आव्हाड नेहमी असं वक्तव्य करतात, प्रसिद्धीसाठी ते प्रयत्न करतात। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची जितेंद्र आव्हाडांवरती टीका। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचीही दिली माहिती। 22 जानेवारीला राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून मागणी। अंगणवाडी सेविकांचं मानधन लवकरच वाढवणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय। कालची बैठक निष्फळ ठरली असं बोलता येणार नाही, असंही केलं स्पष्ट। मराठा समाजाचं सर्वेक्षण होईपर्यंत महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा रद्द। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना। तर 7 दिवसांमध्ये मराठा समाजाची माहिती गोळा केली जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 जानेवारीला रत्नागिरीच्या दौऱ्यावर। राजापूरमध्ये शिवसंकल्प अभियानाचं आयोजन। ठाकरे गटाचे राजन साळवी राजापूरचे आमदार असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व। मुख्यमंत्री सभेतून काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। सुधारित मोटर वाहन कायद्याच्या विरोधात सोलापूरमध्ये निदर्शनं। सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं निदर्शनं। छत्रपती संभाजीनगरमधील चितेगावमधील वाहन चालकांकडून रास्ता रोको। सुधारित मोटर वाहन कायदा रद्द करण्याची केली मागणी। राष्ट्रीय महामार्गावरती गतिरोधक बसवण्यासाठी भालचंद्र महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं 1 तास रास्ता रोको आंदोलन। बीड तालुक्यातल्या लिंबा गणेश येथून जाणाऱ्या अहमदनगर ते अहमदपूर या मार्गावरती गतिरोधकाची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली नांगरतास येथे पर्यटकांच्या थार गाडीचा अपघात। थार झाडावरती आदळल्यानं 6 जण जखमी, एका पर्यटकाचा मृत्यू। विद्युत करंट लागल्यानं दोघांचा मृत्यू। गोंदिया जिल्ह्यातील कटंगी येथील घटना। घनश्याम वलथरे आणि संपत वलथरे अशी मृतकांची नावं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील फोंडाघाट गावामध्ये भर वस्तीमध्ये रात्री बिबट्याचं दर्शन। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची फोंडाघाट वासियांची मागणी।
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला रेड्डी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्याची शक्यता. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संतप्त. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या दिल्लीमधील कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा. उत्तर भारतामधील धुक्यामुळे मुंबईला येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन लेट. तेजस राजधानी 2 तास 35 मिनिटांनी, तर ऑगस्ट क्रांती राजधानी ही 4 तास 25 मिनिटं उशिरानं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.